तिथंच उद्या पहिली मॅच जी होणार आहे ती कोणाकोणाची होणार आहे? एस के फौजी आणि मॉर्निंग स्टार या दोघंही संघांना विनंती आहे की उद्याची मॅच ही वेळेवरच चालू होईल, त्यामुळे वेळेवर उपस्थित राहणं हे अत्यावश्यक असेल. इस सामन्याला सुरुवात होते शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण आयोजित बागलाण प्रीमियर लीग पर्व 6वे पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा चौथा सामना आपण पाहतोय. पहिलाच बॉल, वेळ खूप होता परंतु त्या वेळेला इथे लात मारली जाते आणि धावा येत आहे 4. पुन्हा एकदा इथे हाफ चान्स 2 बॉलवर 2 सुवर्ण क्षण फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी तयार झाले होते. याचा अर्थ की गोलंदाजानं चांगल्या डिलिव्हरीज हाताळल्यात. वाह, दर्शनीय स्ट्रोक. मोल तिवारी चेंडूला इथे पाठलाग करतोय खरा, परंतु खेळपट्टीवरती 2 धावा पळून काढल्या जातात. त्याने 2च्या मदतीने धावफलक 7 या अंकावर जाऊन पोहोचत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, 2 बॉल पुढे आलाय आणि रॉबिन उतप्पा स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलंय ओव्हर द मीट ऑफ 4 चौकार. पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय, इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. मात्र लेंथ मागे ठेवली आहे. मागे ठेवलेली लेंथ फलंदाजाला बीट करते. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडून सीमा पार केली आहे. शेवटच्या बॉलवर देखील एक दमदार चौकार आलाय. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकात धावफलकावर धावा लागल्या 15 रन. पहिल्या षटकात 15 धावा आल्या आहेत. आपण पाहतोय
पॉवर प्लेचं अंतिम षटक आणि त्या अंतिम षटकाला इथे हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज तेजस. डान्सिंग डाऊन द विकेट, प्रॉपर कनेक्शन नाहीये, ते हातात घेऊन नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट मारायचा होता, परंतु यस्टर नाही ते लागत नाही आणि बॅकअपला कोणीच नव्हतं. या कारणास्तव एकच्या ऐवजी 2 धावा पहिल्याच बॉलवर येत आहे आणि या 2च्या मदतीनं धावफलक सजतंय पुढे 17 रन. खोलवर टाकलेला बॉल अगदी प्रॉपर यॉर्कर. तिथेच फलंदाजालाच नव्हे तर फलंदाजाच्या बॅटला सुद्धा तिथे शरणागती पत्करावी लागते. पुन्हा एकदा अलगद हाताने फक्त बॅटला इथे मनगटाचा वापर करून चेंडूच्या दिशेला आणलं जातं आणि तिथे एक सिंगल घेतली जाते. सिंगल डबल स्ट्राइक रोटेट केले जाते. माहिती आहे कुणाल बुद्धा यांना की महत्वाची मॅच जिंकणं मॅन्डेटरी आणि त्यासाठी चांगल्या गोलंदाजासमोर त्याच्या चांगल्या गोलंदाजीला सन्मान देणंही गरजेचं. आणि आपल्याला इथे बघायला मिळतील ग्राउंड मध्ये आवटी गावातील सर्वाधिक उत्कृष्ट असा फलंदाज खेमराज भामरे. नक्कीच मोठे मोठे षटकार चौकार मारण्यात फेमस खेमराज भामरे. बघूया आता पहिला चेंडू तेजसचा खेमूसाठी. पहिला चेंडू वाईड बॉलचा इशारा येतोय अंपायर सागर खैनार यांच्याकडून. पुढील चेंडू तेजसचा स्ट्राइक लाईट खेमराज भामरे. दोन ओव्हर आणि 19 धावा आहेत धावफलकावर. तिथेच पहिल्या षटकात 15 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात इथे फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि या दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. पाहूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता पॉवर प्ले संपेल. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू उभे राहतील. सोमेश नंदन मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्या चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विच हिटचा प्रयत्न, शॉर्ट पिच बॉल होता, षटकार खावा लागला असता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये.
लिफ्ट केलाय, बॉल कट केलाय, नजाकत बरा स्ट्रोक. वेट अँड वॉच, वाट पाहून चेंडूचा अलगद स्पर्श होतोय. ब्रश केलाय बॉलला आणि चेंडूला पाठवलाय थर्डमॅनच्या परिसरात 4 चौकारासाठी. जोपर्यंत कुणाल मुत्ता उभे राहतील तोपर्यंत हे धावफलक ऑन राहील. प्रयत्न असेल SK फौजी या संघाचा कुणाल मुत्ता यांना बाद करण्याचा, परंतु इथे जास्तीचा बॉल ट्रॅव्हल होतो. या कारणास्तव पंचाने या चेंडूला दंडित केल्याचं वाईट बॉल. वाईट आणि वाईटने धावफलक पुढे जाईल 24-24. खोलवर टाकलेला बॉल. मात्र एक सिंगल आणि सिंगल वर समाधानी राहावं लागेल. 25-25 धावा धावफलकावर 2.3 षटकाचा खेळ. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू यायचे बाकी. युमिस आहिट झालीय फलंदाजाची दांडी 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 गुल. मागच्या मॅच मध्ये गौरव भांबरेने चांगली फलंदाजी केली होती आणि इथे सुद्धा त्याच्या चांगल्या फलंदाजीच्या प्रात्यक्षिकाची आवश्यकता असेल. मागच्या मॅचचा अर्धशतकवीर. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, संधी आहे आणि यस सॉफ्ट डिसमिसल. खूप सारा वेळ अलगद फक्त कुठलंही बळ न लावता खेळलेला हा प्रयत्न आणि फलंदाजाला तंबूचा आसरा घ्यावा लागेल. गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज. बॅक टू द डगआउट. इस बॉल शेवटचा आहे शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक वरती आहे. पाहूयात हॅट्रिक येते का. कॉलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट खेळावा लागतोय. एक सिंगल आणि सिंगल वर समाधानी राहतील दोघे फलंदाज. 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा 26 रन. 3 गडी बाद टीम 1 वीर 11. चौथं षटक इथे हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा तेजस याच्या माध्यमातून.
बॅकफुटला जाऊन ना हलक्या हाताने फक्त पंच केलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट असता तर मग GTCच्या कॅमेऱ्यांना थोडासा त्रास झाला असता, कारण कुणाल गुप्ता स्लोवर बॉल बॅटची आतली कड. लेग स्लिपचा खेळाडू बॉलला उचलून फेकतोय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट लगाव बाटर को क्रीज से हटाव असं हे समीकरण, परंतु डायरेक्ट हिट आतापर्यंत लागत नाहीये. 2 बॉलवर 2 प्रयत्न केले गेले आणि दोघही प्रयत्न हे जोखमीचे होते. योमेसा हिट फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज झाली आहे दांडीगुल. बॅक टू द टेकआउट. आणि इथे ग्राउंड मध्ये एंट्री करताना धीरज खैरनार कोटेपेल गावातील उत्कृष्ट असे ऑलराऊंडर व्यक्तिमत्व धीरज खैरनार. नक्कीच आपल्या नावावर 20-25 अर्धशतक आहेत त्यांच्या क्रिकेटच्या रेकॉर्ड मध्ये. धीरज खैरनार खतरनाक असे युट्यूब प्लेयर. आणि आता जवळपास मागच्या टुर्नामेंट मध्ये 24 बॉलात 84 धावा मारल्यात त्या धीरज खैरनार यांनी. खतरनाक असे बॅट्समन. आणि नक्कीच इथे तेजस पण चिंतेत. पुढचा चेंडू खतरनाक असा बॅट्समन धीरज खैरनार. आणि ते उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू सुनीलचा धीरज साठी. खतरनाक अशी गोलंदाजी करताना सुनील. आणि ते षटकार मारण्याचा प्रयत्न. आणि धीरजने जर षटकार मारला तर 500 रुपये हर्षल पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. कुणाल पवार यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. एका षटकारसाठी 1001 रुपये. आणि ते डॉट निर्धाव चेंडू. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोहोचलाय तो. 24 बॉल 28 रन. 24 चेंडूंमध्ये 28 धावा. पुढील षटक घेऊन येईल तो स्टायलिश प्लेयर अमोल तिवारी. सॉरी निक्वेल येथील खतरनाक ऑलराऊंडर कुणाल मजदे. अठ्ठावीस 28 रन्स. चार षटकांचा खेळ झालाय. 28 धाबा फलकावर आहेत. पाहूयात 5वं षटक आणि 5व्या षटकाचा हा पुढचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडूला घेऊन जाईल ते कनेक्शन. सरळ सीमा रेषा पार. पाहूयात धाबा आहेत त्या 6 षटकार. स्विच हिट
पुन्हा एकदा बॅट उलटी केली होती, परंतु आता बाउन्स नाहीये. कारण पहिल्या बॉलवरचं बाउन्स होतं ना, त्या बाउन्समुळेच तो स्ट्रोक खेळायला थोडंसं सोपं गेलं. तर त्या बॉलला बाउन्स नाहीये. अलगत मांडीला ब्रश करतोय. यष्टी रक्षकाच्या मागच्या भागात चेंडूला अडलं जात आहे. स्विच आणि येस, पुन्हा एकदा केविन पीटरसन स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावरून सीमा रेषा पार. धावा येतील 6. षटकार. दोन स्विच हिटचे फटके आलेत. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, परंतु फुटावर जाऊन आदळतोय बॉल. तिथेच फुटावरचा बॉल इथे उलटा बॅटने खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. एक बाईच्या माध्यमात एक धावेल. या षटकात जे 2 षटकार आलेत ना, त्या 2 षटकाराने धावफलकाला एक गती दिली आहे, वेग दिलाय. त्या वेगाने धावफलक आता 41 या अंकावर जाऊन पोहोचतंय. 5वं षटक, 5व्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ निर्धारित आहे. इथे यष्ट्या उघड्या पडल्यात आणि यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळतोय. फलंदाजाची झाली इथे पुन्हा एकदा दांडी 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 गुल. नको फलंदाज. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो सर. हॅलो हॅलो. पाची कार्ड. येस, अपील. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा हादरा लागतोय. 6वा गडी बाद. फलंदाज तंबूचा आसरा घेतोय आणि विकेटचा सामना करत हाती निराशा घेऊन आल्या त्याच पावलावर चालत जातोय. जस्ट वेट. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 41 रन, 6 गडी बाद.
संदीप पवार आणि कुणाल मुथा यांची जोडी आपण बघतोय खेळपट्टीवर. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकाच्या खेळांती धावफल कवर 41 धावा आहेत, परंतु विकेट या 6 गेल्यात. इथून अजूनही 30 चेंडूचा खेळ राहतोय. या 30 चेंडूंमध्ये 40, 45, 50 धावा जरी बनवल्या तरी देखील फायटिंग टोटल असेल. पुन्हा एकदा उलटा बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, तरी देखील इथं एक सिंगल घेतली जाते आणि सिंगल स्ट्राईक रोटेट होते. नौका आलेला फलंदाज संदीप पवार आज स्ट्राईकवर आहे. मागच्या मॅच मध्ये संदीप पवारच्या बॅटला बॉल लागत नव्हते, परंतु खूप सारा स्ट्रगल, खूप सारा संघर्ष त्याला खेळपट्टीवरती करावा लागला होता. या मॅच मध्ये सुद्धा तोच संघर्ष त्याला करावा लागेल की मग झालेल्या चुकांमधून तो काहीतरी शिकून या खेळपट्टीवर दाखल झाला असेल. इथे हलक्या हाताने दिशा द्यायची होती, चेंडूला दिशा दाखवायची होती, परंतु इथे सुद्धा कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. आता मात्र प्रयत्न केला जाईल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा की कुणाल मुथा जास्तीत जास्त बॉल हे नॉन स्ट्राईक एंडलाच उभे राहतील आणि या स्ट्राईक एंड वरती डॉट डिलिव्हरीज हाताळल्या जातील. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चांगली फिल्डिंग एफर्टलेस काम आपल्याला तिथे डीप मध्ये पाहायला मिळतोय. तिथेच आपल्या संघाच्या बहुमूल्य 2 धावा वाचवल्या आहेत. काहीही गरज नव्हती यष्टीरक्षकाला, तिथंच यष्टीरक्षकाकडून चूक होते, कारण फलंदाज पोहोचलेला असताना सुद्धा यष्टीरक्षकानं चेंडूला यष्ट्या भेदू दिल्या आणि त्याचा फायदा ऑन फील्ड होतोय. 3 धावा. स्विच हिट पुन्हा एकदा इथे प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 9 ते 10 वेळा फलंदाजानं हा प्रयत्न केलाय, परंतु त्या 9 ते 10च्या प्रयत्नात फक्त 2 वेळा तो प्रयत्न सक्सेस झालाय आणि त्या दोघं वेळी 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 45 धावा धावफलकावर आहेत. 6व्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत संपन्न झालेत. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. इथे मात्र इन स्विंगर डिलिव्हरी, मोठा मासा गळाला लागतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात, स्वतःच्या खेळाला आणि धावफलकाला सांभाळण्याच्या प्रयत्नात इथे यष्ट्या उघड्या पडल्याय. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. सातवी विकेट गेली आहे. 7 विकेट डाऊन. 45 या अंकावर 7 गडी बाद झालेत. ऑल आउटचं सावट आहे. तेज एज होता. बॉल येण्याआधीच डायव्ह मारला गेला यष्टीरक्षकाकडून, कारणास्तव झेल ड्रॉप झालाय. षटकाची समाप्ती होईल. 6 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 45. 7 गडी बाद. टीम 1 वीर 11. हाताळलं जात आहे आणि 7वं षटक इथे प्लेयर मिस. काही संपर्क नाही या बॅट आणि बॉलचा. मागच्या मॅच मधला संघर्ष आणि त्या संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा संदीपच्या माघारी आहे.
धडा तोच आहे, फक्त पुस्तक इथे बदललेलं आहे. ग्लान्स केलाय बॉल, निश्चितच इथे मात्र गॅप आहे आणि चेंडू गेलाय त्या गॅपच्या सीमा पलीकडे. चौकार, 4 धावा. तील दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. मात्र लेंथ मागे ठेवली आहे. मागची लेंथ तिथे निश्चितच आज संदीपला बीट करते. पायांवरचा बॉलच खेळायला त्याला सोपा गेलाय आतापर्यंत, परंतु मागची लेंथ आणि बाहेरची लेंथ बॅटला सातत्याने सलामी ठोकलाय चेंडूने. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट गलीच्या क्षेत्रात बॉल. इथे मात्र गोंधळ आहे आणि तो गोंधळ भर उन्हात आपल्याला सावळा होताना पाहायला मिळतोय. कारण वेळ होती, खूप मोठी वेळ, खूप जास्तीची वेळ, परंतु शतरक्षकानं खूप वेळ चेंडू फक्त हातात ठेवला. लॉफ्ट केलाय बॉल, डाउन द ग्राउंड. क्षेत्रात प्रेशरला रिलीज करणारा हा तगडा प्रहार. षटकार 6.
शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 7th ओव्हर. 56 धावा धाव फलकावर आहेत. या षटकारानं एक आस इथे प्रज्वलित झाली आहे. बॅकफुटला जाऊन लेन डिलिव्हरीला अंजाम द्यायचा होता. डिफेन्सिव्ह मोडमध्ये या षटकाची समाप्ती होईल. 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांच्या खेळांती धाव फलकावर धावा आहेत. 56-56. सात षटकांचा खेळ, 56 धावा धाव फलकावर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 18 पैकी सुरुवातीचे 6 टाकायला आलेत सोमेश नंदन. ब्लाइंड स्ट्रोक, बॅट फिरवली गेली वरती, चेंडू खालून जमिनीला समांतर यष्टी रक्षकाच्या हातात सामवतोय. बॅट चिकड आणि ते यष्टीरक्षकाकडे स्लिपच्या गॅप मधनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. तडमानच्या परिसरात चौकार आलाय. चौकारानं धावफलक पुढे जाईल. 60-60. ग्लान्स करायचा होता, आतमध्ये घुसून जागा बनवली होती, जागा बनवून स्ट्रोकला सजवायचं होतं, परंतु तिथे मात्र प्लॅन मिस. शॉर्ट पिच बॉल वेगानं ट्रॅव्हल करतोय, वेगानं ट्रॅव्हल करतोय. तर मात्र वेगावर स्वार आहे सोमेश नंदन. बॅटचा किनारा आणि या नशिबाचा सहारा. चौकार आला होता, त्या चौकारानं धावफलक 60 वर जाऊन पोहोचलाय. तर मात्र शेवटचा बॉल बीट केलाय. कव्हर्स मध्ये चेंडूला हँडलला लागून जातोय बॉल. 8व्या षटकातील शेवटच्या बॉलवर सिंगल. अशा पद्धतीनं 61 हा अंक गाठलाय. आता उरताय शेवटचे 12 बॉल. पाहूयात शेवटच्या 12 बॉलवर धावा किती येतात ते. पुन्हा एकदा जाऊयात डी जय.
शेवटचे 12 बॉल आणि या 12 पैकी सुरुवातीला 6 टाकायला आलाय अमोल तिवारी. लॉफ्ट केलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी, परंतु तो झेल अगदी मोकळ्या हाताने सोडलाय आणि रनआउटची संधी. 30 यार्ड सर्कल मधला झेल ड्रॉप होतो आणि त्यावर 3 धाब्यांची शिक्षा मिळते. वाईड आलाय. या वाईडने धावफलक अजून पुढे जाईल 65 या अंकावर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं शेवटच्या षटकात धावफलक अगदी वाऱ्याच्या वेगाने वाहत होतं. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये कलात्मक स्ट्रोक आहे, नजाकत भरा स्ट्रोक आहे, अगदी सौंदर्याचं आणि नेत्रांचं पार न फेडणारा हा स्ट्रोक. आठव्या विकेटचं पतन झालंय 69 या अंकावर. 8.4 षटकाचा खेळ, 9व्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक रॅपिड फायरची गाडी कदाचित बस इथून जाते आणि या धुराळा आडवी बॅट चालवल्या लॉंग द कार्पेट कॉर्नरच्या क्षेत्रात. अंतर जास्तीचं आहे, परंतु तेजस वाह वॉल फिल्डिंग, वॉल एफर्ट्स. ज्या पद्धतीनं धूळ वाऱ्यानं वाहत आले ना, त्या पद्धतीनं त्याच वेगासोबत क्षेत्ररक्षक धावून येतोय. खोलवर टाकलेला बॉल, तर बॅटची कड घेतली जाते. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर लाईकच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय, तेव्हा तो एक सिंगल घेतली जाईल. या सिंगलनं धावफलक पुढे चालेल. 71 71 रन, 9 षटकाचा खेळ संपतोय. आता उरताय शेवटचे 6 बॉल. अंतिम षटक पाहूयात, या अंतिम षटकात धावा किती येतात ते. ओटीयू डीजे. शेवटचं षटक आणि या शेवटचे 6 बॉल टाकायला आलाय विजय. ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं तो आलाय आता शेवटचं षटक घेऊन. 71 धावा धावफलकावर आहेत. प्रयत्न असेल फलंदाजांचा मोठे फटके खेळण्याचा,
परंतु प्रयत्न असेल गोलंदाजांचा की कमीत कमी धावा देण्याचा. पाहूया धावा किती लागतात ते. 71 धावा आहेत धावफलकावर. लॉफ्ट केलाय बॉल 30 यार्ड सर्कल मध्येच बॉल गिरक्या घेत थांबलाय. दुहेरीची मनशा, परंतु ती मनशा इथे प्राप्त होणार नाही. पहिल्या बॉलवर एक सिंगल न धावफलक पुढे जाईल. 72 उरताय शेवटचे 5 बॉल. खोलवर टाकलेला बॉल वाईडी शॉर्कर तेज तर्रार निर्धाव चेंडू. डॉट बॉल असेल इथे. एक डॉट बॉल महत्वाचा आहे, कारण माहिती आहे मला विकेट नसून तर माझ्या संघासाठी विजय महत्वाचा आहे आणि त्या विजयासाठी विजय गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच बॉल. निश्चितच बॉल ट्रॅव्हल होता क्षणी पंचांनी 2 हात बाहेर काढले आणि या चेंडूला दंडित केल्याचं वाईट बॉल. 73 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. बॅकफुटला जाऊन डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय सोमेश नंदन. धावून गेले चेंडूच्या दिशेला. बॉलला हाती घेऊन फेकलं जाईल तोपर्यंत इकडे 2 धावा कंप्लीट होत आहे. 2च्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 75 रन. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू उभा राहिलाय. विकेटचा पतन. 9वा गडी बाद. 75 या अंकावर 9वा गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. मयूर. शेवटचे 2 बॉल. शॉर्ट पिच बॉल गलीच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली जाईल. सिंगलनं 76 या अंकावर धावफलक पोहोचलाय. आता मात्र शेवटचा बॉल. लास्ट बॉल. अंतिम चेंडू आपण पाहतोय या पहिल्या इनिंगचा. हा शेवटचा बॉल. लीव्ह केलाय बॉल. निश्चितच निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 76 धावा धावफलकावर आहेत आणि एस के फौजी या संघासमोर आव्हान ठेवलंय. 77 मागच्या मॅच मध्ये सुद्धा टोटल होता आणि या मॅच मध्ये सुद्धा 77 टोटल आहे. पाहूयात नेट रन रेटचा फायदा घेतला जाईल का. लवकर मॅच खल्लास केली जाईल का. 77 या अंकाची रणधुमाळी अगदी काही क्षणात आपल्या भेटीला येत आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा बागलान प्रीमियर लीग GTC लाईव्हच्या माध्यमातून.
चला धर्मराज वॉरियर्स आणि गोदावरी या दोघंही संघांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ येऊन जायचंय. धर्मराज वॉरियर्स आणि गोदावरी वॉरियर्स. पुढील सामना नक्कीच बघायला मिळतो आपल्याला. दोन्ही सावकीतील खेळाडू. अमोल तिवारी फेस करेल तो शाहरुख पटेल. खतरनाक असा लेफ्ट आर्म कटर गोलंदाज शाहरुख पटेल. बॅकफुटला जाऊन टोलला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण धीरज खैरार यांच्याकडून. त्या दरम्यान धाव आली ती एक. पुढील चेंडू शाहरुखचा. स्ट्राईकला येतो सचिन. बॅकफुटला सर जाऊन टोलला चेंडू. खेमू बॉलवर येईल तोपर्यंत रनआउटची संधी आणि ते गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान धाव आली ती एक. परत एकदा टोलला चेंडू आणि ते गच्चाळाचं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान धाव आल्या त्या दोन. पुढील चेंडू शाहरुखचा. अमोल तिवारी स्ट्राईकवर. मागे सरसावून उत्कृष्ट असा फटका. फिल्डर बॉल खाली आणि ते जेल मिस. उत्कृष्ट असा प्रयत्न होता पण तसंच शानदार रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा. परत एकदा कट. आणि ते स्विच हिटचा फटका आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. अमोल तिवारी यांच्या बॅटमधून आलेला शानदार असा षटकार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती धावसंख्या बोर्डावर 12. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले ते 12 धावा. पुढील गोलंदाज अविनाश वाघ. मॅन फ्रॉम खमताने. फ्लिकचा फटका.
चला पुढचा चेंडू, शानदार असे गोलंदाजी, शानदार अशी मॅच बघायला मिळते आपल्याला. परत चेंडू कव्हरच्या दिशेने, सुमित बागुल बॉल खाली आणि ते रनआउटची संधी, संधी हुकली. परत एकदा मारण्याचा प्रयत्न. ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली, ती धावसंख्या बोर्डावर 19 धावा. पुढील गोलंदाज मच्छिंद्र पवार आणि ते फुलटॉस बॉलला फुल टोल बॉल मारला होता आणि तिथे शाहरुख पटेल यांचा उत्कृष्ट असा झेल. नो बॉलचा इशारा येतोय पंच रोहित भांबरे यांच्याकडून. नो बॉल बीमार. पंचांचा रिव्ह्यू आहे नो बॉल साठी. पंचांचा रिव्ह्यू आहे नो बॉल साठी. नोचा इशारा आलाय थर्ड अंपायर सागराबाई यांच्याकडून. रन नो बॉल वरती 1 नो प्लस 1 अशा 2 धाव्या आल्या या चेंडू वरती. पुढचा चेंडू फ्री हिटचा सचिन देवरेसाठी. मच्छिंद्र पवार रेडी. आणि ते परत वाईड बॉलचा इशारा. परत एक उत्कृष्ट चेंडू सचिन देवरे बीट होतोय लागोपाठचे. 2-3 चेंडू निर्धाव. परत मारण्याचा प्रयत्न.
पुढील चेंडू मच्छिंद्रचा, किपर क्लॉज अमोल तिवारी आणि द फ्लिकचा फटका. अविनाश वाघ फील्ड करेल तोपर्यंत धाव आली ती एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 24-24. अजूनही 3 चेंडूंचा आणि ते शानदार असा लेगच्या दिशेने टोलला चेंडू, बॉल गेलाय सीमारेच्या पार. सचिन देवरे यांच्या बॅट मधनं बघायला मिळतोय हा शानदार असा षटकार. पुढचा चेंडू बॉल हवेत, सुमित बागुल बॉल खाली, बघूया आता जेल होतं की नाही आणि ते मिसफील्ड. आणि सर्वात मोठा ऍक्सिडेंट झाला इथे ग्राउंडच्या मध्ये. शानदार असा प्रयत्न होता नक्कीच, पण थोडस शेवटचा चेंडू या षटकाचा स्ट्राईकला येतो अमोल तिवारी. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात ते 31-31. चला पुढील सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. धर्मराज वॉरियर्स वर्सेस कोण आहे समोरची टीम? गोदावरी वॉरियर्स. चला दोघी संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. चला आणि आपले लाडके किरण आबा यांनी तो टॉस घ्यायचा आहे. चला कॅमेरामॅन जल्दी जरा फोकस करो. संघ मालक गोदावरी वॉरियर्स संघाचे प्रवीण भामरे. चला निर्णय द्यायचा आहे. गोदावरी वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. अजून निर्णय बाकी. 1 मिनिट बोला, बोललो होतं ना, टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो गोदावरी वॉरियर्स या संघाने. आणि चला पुढचा षटक घेऊन येईल ते गौरव भामरे. गौरव भामरे कटर चेंडू लेक्सच्या दिशेने टोलून धाव काढली ती 1. तोपर्यंत धीरज खैरनार यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. पुढचा चेंडू गौरवचा, स्ट्राईकला आहे तो अमोल. उत्कृष्ट असा स्लोवर टाकलेला चेंडू आणि चोरटी आलेली ती 1 धाव. ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू, गच्चाचं क्षेत्ररक्षण, बॉल गेलाय सीमारेच्या पार. शानदारचा चौकार.
परत लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू. मच्छिंद्र पवार बॉल खाली. एका धावेने थांबवलंय ते एस के फौजी या संघाला. पुढील चेंडू गौरवचा. परत एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि बीट केले ते फलंदाजाला. गौरव भामरे यांनी शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 39. काय 36-38. 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी लागतायत त्या 38 धावा. आणि ते बॉल हवेत आणि शाहरुख पटेल बॉल खाली. शानदारचा झेल. अमोल तिवारीला पाठवलंय माघारी मच्छिंद्र पवार यांनी. बघूया आता पुढील फलंदाज कोण येतोय तो. पुढील फलंदाज तेजस पिंपळसे. सॉरी संदीप पिंपळसे. पुढील चेंडू मच्छिंद्रचा. स्ट्राईकला येतो संदीप. खतरनाक अशी फलंदाजी करतो तो संदीप. चला गोदावरी वॉरियर्स संघाच्या सर्व खेळाडूंनी तिकडच्या पवेलियन मध्ये जायचंय. लवकरात लवकर बोलवलंय. आईस्क्रीम आली तुमच्यासाठी. चला लवकरात लवकर या. परत एक निर्धाव चेंडू. परत एक डॉट बॉल. परत एक निर्धाव चेंडू.
परत एक उत्कृष्ट टोलवलेला चेंडू, अविनाश वाघ बॉल खाली, पण बॉल उसळी घेत गेलाय तो सीमारेषा पार. शानदार असा चौकार. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू, संदीप पवार बॉल खाली. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 5 ओव्हर 45 आणि अजूनही 30 चेंडूंमध्ये धावा लागतात त्या. 30 चेंडूंमध्ये धावा लागतात त्या 32. खेमराज जिरदोन खतरनाक असे फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, ऑलराऊंडर खेळाडू खेमराज बामरे. परत एकदा टोलला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, सुमित बागुल बॉल खाली. त्या दरम्यान धाव आली ती एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 46. अजूनही 31 धावांची आवश्यकता. आता हर्षल स्ट्राईकवर आणि ते बापरे चेंडूला सन्मान दिलाय. शॉट उत्कृष्ट मारलाय, परंतु अविनाश वाघ बॉल खाली आणि ते मोठा झेल सोडलाय तुम्ही. अगदी मोठी विकेट हाती लागली होती पण मिसफिल्डच्या रूपात. नक्कीच धीरज खैरनार यांनी आउटफील्डवर फिल्डिंग केली पाहिजे, पण ते सर्कल मध्ये थांबताय स्वतः. अगदी बाउंड्री रायडर आहेत ते धीरज खैरनार, खतरनाक कशी फिल्डिंग करतात ते. पुढील चेंडू कुणाल भाऊ यांचा, स्ट्राईकला आहे तो संदीप. आणि ते उत्कृष्ट येडा वाकडा फटका आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार. अगदी वेगळ्या पद्धतीने खेळलेला चेंडू, पण तरी तो चेंडू गेलाय सीमारेषा पार. ते परत मिसफील्ड, परत एक चौकार मिसफील्डच्या रूपात. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा. आता जिंकण्यासाठी लागतायत त्या 24 चेंडूंमध्ये 21 धावा. 24 बॉल 21.
षटक घेऊन येईल तो गौरव भामरे. खतरनाक असा गोलंदाज. सचिनने मारायला उत्कृष्ट असा फटका ऑफसाईडच्या दिशेने आलाय तो पहिल्याच चेंडूवरती शानदार असा चौकार. 23 बॉलात 17 ना. 23 बॉलात 17. अजूनही 23 चेंडूंमध्ये 17 रनांची आवश्यकता. पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे तो सचिन. परत मारला ऑफसाईडच्या दिशेने शानदार असा फटकार. बॉल गेलाय सीमारेषा पार. शानदार असा चौकार. परत लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू. त्या दरम्यान धाव आली ती 1. अजूनही जिंकण्यासाठी लागतायत त्या 12 धावा. स्विशीचा फटका. शानदार साठवलेला चेंडू. बॉल गेलाय सीमारेषा पार. अगदी आता काही राहिलेच नाही सामन्यात मागे शेष. 20 बॉलात लागतायत त्या 8 धावा. निर्धाव चेंडू. शॉटचा कुठलाही अटेम्प्ट नाही. हेलिकॉप्टरचा फटका. शानदार असा शॉट हर्षलच्या बॅट मधनं. त्या दरम्यान धाव आली ती 1. पुढील गोलंदाज कुणाल मुता. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा प्रयत्न. बीट केलाय त्या फलंदाजाला. नक्कीच इथे दाखवून देताना 20-25 वर्षापासून जो क्रिकेट खेळतोय तो क्रिकेटचा आपला अनुभव जोगताना कुणाल मुता. नामपूर येथील खतरनाक असे ऑलराऊंडर. आणि ते शानदार असा फटका. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. शानदार असा षटकार. पुढील चेंडू कुणाल भाऊ यांचा. स्ट्राईकला येतो हर्षल. परत एक स्विचिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अनसक्सेसफुल. शानदार अशी गोलंदाजी. पण परत एकदा स्विचिटचा प्रयत्न.
डॉट वर डॉट. आणि स्विच टच मारणार असा निर्धार केलाय तो बॅट्समननी. बघूया आता. आणि तोच फटका मारलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. मॅच विन. खेळ खल्लास.